Next article is digestive system of cockroach. कॉकरोचच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये 3 मेन पार्ट येतात. फोरगट, त्याला स्टोमोडियम असं नाव आहे. त्यानंतर मिडगट, त्याला मेसेंट्रॉन असं म्हणायचं. आणि हाइंडगट जो आहे त्याला प्रोटोडियम. अशी नाव आहे. सो digestive system is divided into foregut, midgut, hindgut or stomodium, mesenteron and protodium. आता याच्या प्रत्येक पार्ट मध्ये काय काय येतं हेही आपण विचारात घेऊ. फोरगट, त्यामध्ये बकल कॅव्हिटी, त्यानंतर असेल फॅरिंग्स, इसोफेगस, त्यानंतर क्रॉप आणि गिझार्ड. इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो फोरगट मध्ये येतो. तो फोरगट मध्ये येतो. आणि हा मधला भाग जो आहे तो मिडगट मध्ये येतो. त्याच्यामध्ये हिपॅटिक, सिकी असतील, स्टमक आहे किंवा मेसेंट्रॉन, हा पार्ट इथं येतो. आणि इथून राहिलेला पार्ट जो आहे तो हाइंडगट मध्ये येणार. त्यामध्ये इलियम आहे, कोलन आहे, रेक्टम ओपन्स इनटू एनस. तर असे वेगवेगळे पार्ट या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे आहेत. आपण आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आठवा. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जसे वेगवेगळे पार्ट येतात तशाच प्रकारे याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट येतात. याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा तशाच प्रकारचे वेगवेगळे पार्ट येतात. So it is divided into foregut, and foregut consists of mouth cavity or buccal cavity, pharynx, opens into esophagus. esophagus नंतर हा पार्ट जो आहे बल्ज्ड पार्ट आहे, फुगलेला पार्ट आहे, त्याला आपण क्रॉप म्हणतो. आपण आता इथं लेबलिंग करूया. इथं फॅरिंग्स आहे, त्यानंतर इसोफेगस आहे, हा पार्ट त्याचा आहे क्रॉप. आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली इथं आहे गिझार्ड. हे सर्व फोरगटचे पार्ट आहेत. आपल्याला माउथ पार्ट तर माहिती आहे. त्या माउथ पार्ट मधून फूड घेणार आहे, त्याचं क्रशिंग करणार आहे, कटिंग करणार आहे, ते माउथ कॅव्हिटी मध्ये येणार आहे. आणि त्या ठिकाणी जिथं टंग आहे, हायपोफॅरिंग्स आहे. आपण इकडे घेऊया. जिथं हायपोफॅरिंग्स आहे म्हणजे टंग आहे, त्या ठिकाणी सलायवरी ग्लँड ओपन होतात.
pairs of salivary gland opens near the tongue. या जिभेच्या दरम्यान सलायवरी ग्लँड्स ओपन होतात आणि या सलायवरी ग्लँडच्या अशा डक्ट पण आहेत. या सलायवरी ग्लँडच्या डक्ट आहेत, त्याच्यामध्ये रिझर्वायर आहेत, सलायवा स्टोअर करणारे हे रिझर्वायर आहेत आणि याच्यावरती ही कॉमन डक्ट आहे. त्यांच्या या डक्ट आणि ही कॉमन डक्ट आहे, ही रिझर्वायर आहे. आणि इथं सलायवरी ग्लँड या ठिकाणी ओपन होईल, या ठिकाणी अशा या सलायवरी ग्लँड्स यामध्ये ओपन होणार आणि ही कॉमन डक्ट आहे, कॉमन डक्ट आहे, ती टंग जवळ ओपन होणार. टंगच्या रिजनमध्ये ती ओपन होते आणि यातून काय सिक्रीट होणार आहे? सलायवा सिक्रीट होणार आहे. आणि डायजेशनच्या प्रोसेसमध्ये सलायवाचा काय रोल आहे? आपण आपल्या एलिमेंटरी कॅनॉलचा स्टडी केलाय, त्याच्याबरोबर हा फक्त कंपेअर करा, काही अडचणी येत नाही. आपल्याकडे तसे रिझर्वायर वगैरे नसतात, इथं रिझर्वायर आहेत. आपल्याकडं 3 पेअर्स आहेत, याच्याकडं 2 पेअर्स आहेत. फरक लक्षात घ्या. सलायवा सिक्रीशन त्याच्याकडेही होणार आहे, आपल्याकडेही होणार आहे. त्याच्यानंतर माउथ कॅव्हिटी ओपन्स इनटू फॅरिंग्स, फॅरिंग्स ओपन्स इनटू इसोफेगस. ट्युब्युलर पार्ट आहे इसोफेगस. आपल्यामध्ये आपण इसोफेगस ट्यूब सांगितली आहे. आणि त्याच्यानंतर हा जो डायलेटेड पार्ट आपल्याला दिसतो त्याला आपण म्हणतो क्रॉप आणि याचं काम आहे स्टोरेज ऑफ फूड. फूडचं स्टोरेज या ठिकाणी होत आहे, फूडचं स्टोरेज या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर इथं स्टोरेज केला फूडचा. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो गिझार्ड. जर या गिझार्डचा सेक्शनल व्ह्यू आपण पाहिला तर या ठिकाणी मसलचे लेयर्स आहेत आणि इथं 1 2 3 4 5 6 कायटिनस टीथ्स या ठिकाणी आहेत गिझार्डमध्ये. इथं गिझार्डमध्ये मसल्स पण आहेत आणि 6 कायटिनस टीथ्स आहेत. म्हणजे याचं काम काय? ग्राइंडिंग ऑफ फूड. फूडचं ग्राइंडिंग केलं जातं गिझार्डमध्ये. बारीक 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 करायचं काम केलं जातं गिझार्डमध्ये. हे सर्व झाले फोरगट याचे महत्वाचे पार्ट्स, फोरगटचे पार्ट्स. त्याच्यानंतर आपण मिडगटकडे येऊया. त्याच्यानंतर आपण मिडगटचा विचार करूया. या मिडगटमध्ये या भागामध्ये या ठिकाणी 1 2 3 4 असे या ठिकाणी 8 आहेत हिपॅटिक सिकी. आणि या हिपॅटिक सिकी मधून डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रीट केला जातो. यामधून डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रीट केला जातो. फोरगट मिडगटच्या जंक्शनला हिपॅटिक सिकी आहेत, 8 आहेत आणि डायजेस्टिव्ह ज्यूस त्यातून सिक्रीट केला जातो. आणि हा जो आहे त्याला आपण मेसेंट्रॉन म्हणतो किंवा यालाच आपण स्टमक पण म्हणू शकतो.
आणि या स्टमकमध्ये डायजेशनची प्रोसेस कंप्लीट केली जाणार. डायजेशन कंप्लीट केलं जातं आणि त्याच्या बरोबरीनं ॲब्सॉर्प्शन सुद्धा कंप्लीट केलं जाईल या स्टमकमध्ये. आपल्यासारखं सेपरेशन नाही आहे सगळ्या पार्टचं. आणि त्याच्यानंतर मग हाइंडगट सुरू होतो. या हाइंडगटच्या जंक्शनला असे ट्युब्युलर स्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावरती दिसतात. हे जे ट्युब्युलर स्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावरती हाइंडगटच्या जंक्शनला दिसतात त्याला आपण म्हणतो माल्फिजियन ट्युब्युल्स. हे 100 to 150 आहेत. आता माल्फिजियन बॉडी एक्सक्रीशनचं काम करणार, म्हणजे याचं काम काय आहे? एक्सक्रीशन. So excretory system consists of large number of Malpighian tubule and cockroach excrete nitrogenous waste in the form of uric acid. यूरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये एक्सक्रीशन केलं जातं. युरिकोटेलिक ॲनिमल आहे. कॉक्रोच हा युरिकोटेलिक ॲनिमल आहे. आणि मग इथं सुरुवातीचा जो पार्ट आहे हाइंडगटचा त्याला आपण म्हणतो इलियम, त्यानंतर कोलॉन, त्यानंतर रेक्टम, फायनली ओपन्स इनटू ॲनस. आता आपल्यामध्ये सुद्धा लार्ज इंटेस्टाईन आहेच की नाही? लार्ज इंटेस्टाईन सारखंच नेचर इथं आहे. इथं फक्त स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईनचं सेपरेशन झालेलं नाही आहे, ते एकत्र दिसतंय. आणि लार्ज इंटेस्टाईनचं फंक्शन सुद्धा आपल्याला माहित आहे. काय? अनडायजेस्टेड वेस्ट मधून जे अनडायजेस्टेड वेस्ट आहे त्यातून काय ॲब्सॉर्ब करायचं असेल ते ॲब्सॉर्ब केलं जाईल, वॉटर किंवा अन्य काही कंपाऊंड्स असतील तर. आणि शेवटी ते रेक्टममध्ये स्टोअर केलं जाईल आणि ॲनल ओपनिंगमधून बाहेर टाकलं जाईल. आणि इथं ॲनल ओपनिंगमधून अनडायजेस्टेड वेस्ट पण बाहेर टाकलं जातं आणि त्याला जोडून प्लस आणखी काय बाहेर टाकलं जातं? युरिक ॲसिड पण बाहेर टाकलं जातं. कारण दोघांचा हा कॉमन पॅसेज आहे. दोघांचा हा कॉमन पॅसेज आहे. तर अशा प्रकारे आपण स्टडी केली कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता ही डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे? 6 to 7 सेंटीमीटर एवढी लेंथ आहे याची. आणि फोरगट, मिडगट, हाइंडगट 3 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. शेवटी काय? फूड आत घेणं, डायजेशन करणं, डायजेस्टेड फूड बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब करणं, अनडायजेस्टेड वेस्ट बॉडीच्या बाहेर टाकणं, स्टोअर करणं आणि नंतर बाहेर टाकणं. आणि त्याचबरोबर माल्फिजियन ट्युब्युल्स जे आहेत ते पण इथंच ओपन होत असल्यामुळं एक्सक्रिटरी वेस्ट जे आहे ते सुद्धा याच मार्गातनं बाहेर टाकलं जातं. सो दिस इज अबाउट डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम बरोबर एक वाक्य आणखी आपल्याला महत्त्वाचं आहे की कॉक्रोच काहीही खातो, शाकाहारी चालतं, मांसाहारी चालतं, काही पण खातो तो. परंतु या कॉक्रोचमध्ये आणखी एक महत्त्वाची कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळेल. इट इज अ कॅनाबालिझम. जर ओव्हर क्राऊड झाला, भरपूर कॉक्रोच एखाद्या ठिकाणी जमा झाले तर कॉक्रोचला खातील, कॉक्रोच दुसऱ्या कॉक्रोचला खातील. आपल्याच मेंबरला खाऊन जगण्याची परंपरा कॉक्रोचमध्ये पाहायला मिळते. त्याला आपण म्हणतो कॅनाबालिझम. एक कॉक्रोच दुसऱ्या कॉक्रोचला खाऊन जगणार.
कॅनाबालिझम ही कॅरेक्टर पण आपल्याला कॉक्रोचमध्ये पाहायला मिळते. सो दिस इज अबाउट डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. थँक यू व्हेरी मच.